नमस्कार बालदोस्तांनो, मी दीपाली पाटील माझ्या E2A अर्थातच एज्युकेशन टू ऑल ह्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, इझी इंग्लिश ग्रामर टॉपिक्स या सिरीज अंतर्गत आता पुढील भाग घेतला आहे आपण ॲब्रिव्हिएशन अँड देअर लॉंग फॉर्म्स. आपण ज्या वेळेला इंग्लिशचं टेक्स्टबुक असेल किंवा इतर काही माहिती असेल ते वाचत असतो तेव्हा सर्रासपणे काही शॉर्ट फॉर्म्स दिलेले असतात आणि नेमके आपल्याला त्याला कसं वाचायचं हे कळत नाही. मग या शॉर्ट फॉर्म्सलाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ॲब्रिव्हिएशन आणि त्यांचे ते लॉंग फॉर्म्स आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. तर या अंतर्गत आता पहिलं बघा आय ॲमचं ॲब्रिव्हिएशन त्याच्यापुढे बरोबरची फुली करून घेतलेलं आय ॲम. आय नंतर वरती ॲपॉस्ट्रॉफी साईन दिलेला आहे आणि मग एम जोडलेला आहे. ही इज, ही हॅज, ही इज. यू वेअर, ॲम नॉट, ॲमंट, विल नॉट, ओंट, वॉज नॉट, वॉजंट, शॅल नॉट, शांट, आर नॉट, आरंट, इज नॉट, इजंट, कॅनॉट, खांट, डू नॉट, डोंट, डज नॉट, डझंट, did not, didn't, have not, haven't, they are, what is, I have, I will, we have, they have. अगदी शॉर्ट 20 घेतलेले आहेत फक्त. त्यामध्ये आपण अनेक असे ॲड करू शकतो आणि त्यांचे ॲब्रिव्हिएशन्स फॉर्म्स तुम्हाला कळू शकतात. लक्षात घ्या, आय ॲम हा जो घेतलेला त्याच्यापुढे फक्त आय लागून पुढे ॲपॉस्ट्रॉफी साईन आणि मग एम दिलेला आहे. येते लक्षात. हे वरती डोक्यावरती जो स्वल्पविराम घेतो आपण तो ॲब्रिव्हिएटेड फॉर्म दाखवण्यासाठी घेतला जात असतो. विद्यार्थी मित्रांनो, भेटूया उद्या पुढल्या व्हिडिओत. बाय बाय.